आपण या YouTube चॅनलवरती पाहू शकता। अशा प्रकारचा मराठी समाचार हा YouTube चॅनलच्या नावाने संघ खेळतोय। मराठी समाचार नांदिवसे या संघाचे संघ मालक पाहिले तर दीपक शिंदे आहेत। यांच्या मार्गदर्शनाखाली हा पहिला या ठिकाणी संघ आपण पाहिला जो उपांत्य फेरीमध्ये दाखल झाला होता। त्यानंतर कळकवणे ब हा संघ दाखल झाला होता। त्यामुळे पहिली लढत उपांत्य फेरीची मराठी समाचार नांदिवसे विरुद्ध कळकवणे ब। मराठी समाचार नांदिवसे विरुद्ध कळकवणे ब अशा प्रकारचा सामना आहे। नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर नांदिवसे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। 4 षटक आहेत। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सलामीची जोडी कोण येणार, पहिलं पॉवर प्लेचं षटक कोण टाकणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र आपल्याला थोड्याच वेळात प्राप्त होते। मी थांबतोय, डीजेला बोलवतोय। मी विनंती करणार आहे मराठी समाचार या संघाला आपण क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचंय। चला प्लीज नांदिवसे संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या। अलोक डीजे कॅरी ऑन। दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धेतील पहिला उपांत्य फेरीचा सामना मराठी समाचार नांदिवसे विरुद्ध कळकवणे ब। नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर मराठी समाचार नांदिवसे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि फलंदाजी करता पाचारण केलंय ते म्हणजे कळकवणे संघाकरिता। खरं तर या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष पाहिले तर आदरणीय सन्माननीय राजेंद्र महादेवराव शिंदे, सरचिटणीस राजेंद्र बाबूराव बाळकृष्णराव शिंदे, त्यानंतर खजिनदार सचिन यशवंतराव शिंदे, प्रमुख सल्लागार हनुमंत पुतळाजीराव शिंदे, कार्याध्यक्ष महेश दिलीपराव शिंदे, सल्लागार संदीप दत्तारामराव शिंदे, अशा प्रकारचे हे संपूर्ण पदाधिकारी आहेत। त्यांच्या मदतीने पहा इतर जे त्या मंडळाचे सर्व सदस्य आहेत यांच्याच मदतीने आपण ही स्पर्धा या ठिकाणी साकारतोय। कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे या क्रीडानगरीमधला हा पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय। पहिल्या उपांत्य फेरीमध्ये प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते म्हणजे मराठी समाचार नांदिवसे या संघाने। कळकवणे संघाचे सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचे प्लीज प्लीज। कळकवणे संघ, कळकवणे ब आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे। त्याचबरोबर दोन्ही संघांना विनंती आहे आपण जे आपले अतिरिक्त खेळाडू आहेत ते बरोबर समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवा। दोन्ही पंच एका बाजूला पंच पाहिले तर एका बाजूला विक्रम भोसले तर दुसऱ्या बाजूला त्यांचे साथीदार निलेश टेरवकर आहेत। ही क्रीडानगरी उभारण्यामध्ये ज्यांनी महत्वाचा आणि सिंहाचा वाटा उचललाय अशा प्रकारचे मंडळाचे खजिनदार सचिन यशवंतराव शिंदे, त्याचबरोबर मंडळाचे कार्याध्यक्ष MD शिंदे अर्थातच महेश शिंदे, अनिल शिंदे आणि मंगेश शिंदे यांच्यामुळे आपण ही अतिशय सुरेख चांगली देखणी अशा प्रकारची क्रीडानगरी पाहतोय। आणि अशा प्रकारच्या या क्रीडानगरीमधला 39व्या क्रीडा महोत्सवातला हा आपण पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय। मराठी समाचार नांदिवसे विरुद्ध कळकवणे। सलामीसाठी आहे तो मनीष आणि नॉनस्ट्राइकेडला असणार आहे तो नितीन ऋतिक आहे। मनीष आणि ऋतिक अशी जोडी मैदानात आहे। समोर मात्र गोलंदाजी पाहूया कशा प्रकारे केली जाणार ते। आता मात्र मराठी समाचार नांदिवसे संघाचा एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा गोलंदाजी मार्कवती आहे। आपण पाहिलं तर मराठी समाचारचं काम हे अत्यंत वाखाणण्याजोगं आहे, कारण संपूर्ण स्पर्धा असतील आजूबाजूला घडणाऱ्या ज्या चालू घडामोडी आहेत या थेट प्रक्षेपित करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जातं। पंचांकडून इशारा येतोय पहिला उपांत्य फेरीचा सामना सुरू होतोय आणि पहिल्या उपांत्य फेरीमध्ये गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज प्लीज जरा आपला अतिरिक्त खेळाडू पाठवा ना। अमोल गोलंदाजी मार्कवरती आहे। अमोल पाहूया काय करतो ते।
उपांत्य फेरीचा पहिला सामना, पहिल्या सामन्यातला पहिला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आहे, बॅटच्या पट्ट्यात घेतोय, स्क्वेअर लेग पंचांच्या बरोबर डाव्या बाजूकडून चेंडू जातोय. मनीषा बॅट मधून ही एकेरी धाव येते. या एका धावेने संघ पोहोचतोय एकूण 1 या धावसंख्येवरती. सावध सुरुवात आहे, 4 षटकांचा सामना आहे, पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे. या सामन्यात जो संघ विजयी ठरेल तो थेट या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल होणार आहे. गोलंदाजी मार्कवरती मात्र अमोल आहे, ज्याच्यावरती पहिल्या षटकातली ही जबाबदारी आहे. 6 चेंडू राखण्याची, समोर मात्र खेळण्याची जबाबदारी आहे, ती म्हणजेच मनीषचा साथीदार ऋतिकच्या खांद्यावरती. ऋतिक हा पाहिला तर एक चांगल्या प्रकारचा गुणवान फलंदाज आहे, ज्याच्या नावावरती अनेक रेकॉर्ड आहेत. अशा प्रकारचा हा ऋतिक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू मात्र निश्चितच स्वैर असणार आहे, कारण जमिनीला हात होतात, समांतर धाव येते, अवंतर धावेने मात्र धावसंख्येत भर पडते. एकूण धावा पाहिल्या तर बिन बाद 2 अशी सुरुवात होते आहे. आता मात्र आपण या स्पर्धेतला हा महत्वपूर्ण चेंडू पाहतोय. एक चांगला चेंडू आहे, मात्र बॅटची कडा घेऊन जातोय, 2 क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान चेंडू जातोय. त्या ठिकाणी एकेरी धाव प्राप्त होणार आहे. पंचांकडून 9चा देखील इशारा येतोय. अर्थातच या अतिरिक्त धावेने एकूण 2 धावा प्राप्त होत आहेत. या 2 धावांनी मात्र धावसंख्येत भर पडते. कोळकेवडी गावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध उद्योजक आदरणीय प्रदीपजी शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दसपटी विभाग युवक क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या 39व्या क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही आपलं अत्यंत मनापासून स्वागत करतोय. प्रदीपजी शिंदे कोळकेवाडी, प्रथित यश, प्रसिद्ध उद्योजक यांचे मनापासून स्वागत. आपण मैदानाच्या दिशेने वळूया. एकूण जर हा चेंडू पाहिला तर खराब चेंडू होता, अमोलचा खराब चेंडू होता, त्यावरती मात्र 2 धावा प्राप्त होत आहेत. 2 धावांनी मात्र संघ पोहोचतोय एकूण 4 या धावसंख्येवरती. पुन्हा या चेंडूवरती चांगला फटका आहे, फाईन लेगच्या दिशेने चेंडू सीमा रेखा पार. आशिषच्या बॅटमधून हा चौकार येतोय. पहिला चौकार पहिल्या उपांत्य फेरीतला मनीषच्या बॅटमधून. जसं पेडांबे गावचे उपसरपंच आदरणीय राजू कदम यांचं आम्ही अत्यंत मनापासून स्वागत करतोय. कैलासवासी आशिष उत्तमराव शिंदे क्रीडानगरीमध्ये आपण दुसरा उपांत्य फेरीचा या ठिकाणी सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती येतो म्हणजेच अमोलचा पुढचा चेंडू आहे. या चेंडूवरती मोठा प्रहार आहे, चेंडू सीमा रेखा पार, गगनचुंबी अशा प्रकारचा आपण या ठिकाणी पाहूया. चौकार की षटकार येतोय. षटकारानंतर मात्र इथे आणखी एक गाणं वाजतंय. कुठेच जाऊ नका, तुम्ही इथेच थांबा. कैलासवासी आशिष उत्तमराव शिंदे क्रीडानगरीमध्ये, आशिष अमृतराव शिंदे या क्रीडानगरीमध्ये आपल्याला थांबायचंय, कारण हा सामना उपांत्य फेरीचा सामना आहे. यानंतर दुसरा उपांत्य फेरीचा सामना होईल 2 मातब्बर संघांमध्ये. आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे अ. टीम मीटिंग होता का म्हणे. अमोल या ठिकाणी महागडा ठरतोय. एकूण धावा पाहिलं तर धावफलकावरती 14 धावा आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे. 2 मातब्बर संघ एकमेकांसमोर लढताना पाहतोय. आपण मंचावरती पाहतो ते म्हणजेच पेडंबाई गावचे उपसरपंच राजूजी कदम, त्याचबरोबर कोळकेवडी गावचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय प्रदीपजी शिंदे, आणि मैदानात मात्र गोलंदाजी करताना पाहतोय तो म्हणजेच अमोल. या षटकात मात्र तो थोडासा मागडा ठरलाय. पुढे सरसावतोय. चेंडूवरती मात्र बॅट भिरकावायची होती. आशिषला मात्र चेंडू आणि बॅटचा चांगल्या प्रकारे संपर्क साधता येत नाही आहे. हा चेंडू मात्र एक निर्धाव टाकण्यामध्ये हा अमोल यशस्वी ठरतोय. या चेंडूनंतरचा पुढचा चेंडू अमोलचा राईट आर्म ओव्हर द विकेट. 10 मारा पॉलांचा रनअप आहे. स्टेज एंडकडून मारा आहे. पुढे सरसावतोय. ब्रॉकर मध्ये चेंडू टाकतोय. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारे एक चांगला चेंडू, चांगल्या प्रकारचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. पहिला धक्का आशिषच्या स्वरूपात बसतोय, तो म्हणजे पहिल्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवरती. एकूण धावा पाहिल्या तर एका गड्याच्या मोबदल्यात 14 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे, कारण मध्ये एक चेंडू खराब चेंडू होता, त्यामुळे मात्र अजूनही एक चेंडू शिल्लक असणार आहे.
एकूण 2 चेंडू खराब होते, 1 नो 1 वाईड. याचाच अर्थ या षटकात 3 धावा अतिरिक्त आल्यात. या 3 धावा अतिरिक्त झाल्यामुळेच एकूण धावा होत आहेत त्या धावफलकावरती. 1 गडी बाद 14 धावा. नवा फलंदाज अमोल आहे, अमोल पराड या ठिकाणी मैदानात आहे आणि समोर मात्र गोलंदाजी मार्कवरती अमोल आहे. अमोल पराड फलंदाज, तर अमोल मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे. नॉन स्ट्राइक एंडला पाहूया कोणता या ठिकाणी फलंदाज आहे तो. अर्थातच ऋतिक आहे, ज्याने पहा चांगल्या प्रकारची फलंदाजी केली. आपल्या संघाला या उपांत्य फेरीपर्यंत नेऊन ठेवण्याचं काम याच ऋतिकने केलं होतं. तोच ऋतिक मात्र नॉन स्ट्राइक एंडवरती. पुढचा चेंडू पुढे सरसवतोय, बॅटची कडा घेऊन जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवरती झपकन येतोय. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पहिलं षटक संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना एकूण धावसंख्या होते ती 1 गडी बाद 15. कळकवणे ब संघाची धावसंख्या. डीजे कमान. का तहे दिल से स्वागत करता हूं. अब गेंदबाजी के मोर्चे पर नई गेंदबाज रहेंगे. आउट होने वाले बल्लेबाज जो आशीष है, जिन्होंने मनीष है, जिन्होंने 11 रन बनाकर वो वापस जा चुके हैं. अब मैदान में देखेंगे तो एक तरफ अमोल पराड है और दूसरी तरफ ऋतिक है. बॉलर नेम प्लीज. आकाश यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर है. आकाश की ये अगली गेंद रहेगी. बल्लेबाज अमोल पराड के लिए. अमोल पराड, ये देखिए अच्छा स्ट्रोक है. सीधी गेंद वी शेप में खेलते हुए और वी शेप में से ये चौबा आता हुआ इस सेमीफाइनल का ये दूसरा चौबा. जरूर यहां पर दूसरी ओवर की अच्छी शुरुआत अमोल की तरफ से. ये देखिए इस बार भी यहां पर अच्छा स्ट्रोक है. पॉइंट की दिशा में गेंद ट्रैवल होती हुई और जब तक यहां पर फील्डिंग अच्छी देखेंगे तब तक के लिए यहां पर ये 2 रन पूरे होते हुए 2 रनों के साथ साथ स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 21 रन. अब देखेंगे तो गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज यहां पर आकाश तैयार है. आकाश की अगली गेंद इस अमोल के लिए और नॉन स्ट्राइक एंड पर अभी भी देखेंगे ना तो ये ऋतिक है, जो जाने माने मशहूर बल्लेबाज है. उठाया, आसमान में गेंद है लेकिन वहां फील्डर मौजूद है. ये आसान है या नहीं, लेकिन इस बार यहां पर फील्ड किया है. तब तक के लिए ये नो का भी इशारा है. नो का इशारा है. इस गेंद पर 3 रन मिलेंगे और 3 रनों के साथ साथ यहां पर स्कोर बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या 24 रन. पहले बल्लेबाजी करती हुई टीम हम देख रहे हैं कलकौनी की टीम. मराठी समाचार की तरफ से अब यहां पर खराब गेंदबाजी है ये आकाश की तरफ से. वही आकाश अब गेंदबाजी करने के लिए तैयार है. सामने देखेंगे तो अमोल तैयार है, जो बड़े बड़े स्ट्रोक खेलना जानते हैं. अच्छे यहां पर स्ट्रोक खेलने वाले बल्लेबाज. स्ट्राइक एंड पर नॉन स्ट्राइक एंड पर ऋतिक है, जिनका बल्ला इस टूर्नामेंट में पूरी तरह से अच्छा बोल रहा था. वही बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर. इस बार देखेंगे तो अच्छा स्ट्रोक है, लेकिन इस बार लॉन्ग ऑन और काउ कॉर्नर के बीच यहां पर गेंद है. जब तक यहां पर फील्ड नहीं होती तब तक के लिए 1 रन अमोल के खाते में. अब यहां पर स्ट्राइक रोटेट हो चुका है. अब स्ट्राइक किसके पास है? जिसकी हम चर्चा कर रहे थे वही बल्लेबाज अब ऋतिक स्ट्राइक एंड पर है. थाने के मशहूर बल्लेबाज है, जिनके बल्ले से बड़े चौकों की बरसात देखने को मिलती है. वही बल्लेबाज अब स्ट्राइक एंड पर. गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज तैयार है. वही गेंदबाज यहां पर आकाश है, वो अब ऋतिक के लिए गेंद डालने के लिए तैयार है. स्टेज एंड की तरफ से 10-11 कदम का इस्तेमाल करके इस बार यहां पर लीडिंग एज, लेकिन वहां जो स्लिप के खिलाड़ी थे इन्होंने कोशिश की थी, लेकिन इस बार 1 रन नहीं रोक पाएंगे. लेकिन गेंद देखेंगे ना तो जमीन पर पटकती हुई उसके बाद 1 रन मुकम्मल होता हुआ और इसी 1 रन के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई. कुल मिलाकर रन संख्या 26 रन. 1 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज ये आकाश तैयार है और स्ट्राइक एंड पर अमोल. ओहो, अच्छी गेंद, फुल टॉस गेंद थी. इस गेंद को क्रॉस किया है अमोल ने. जब तक यहां पर फील्ड नहीं होती तब तक के लिए दूसरा रन भी तेजी से पूरा किया है.
ये जानते हैं और ये गलती होती हुई और गलती के बदौलत ये तीसरा रन भी पूरा किया। छोटी छोटी गलतियां आपको इस फाइनल में जाने के लिए रोकेंगे। तो इसी तरह से आपको ऐसा भी कहा जाता है, छोटी सोच और पैरों में मोच हमें महान नहीं बना देती है। तो इस तरह से आप छोटी छोटी गलतियां करेंगे ना तो आपको बड़े परिणाम को भुगतना पड़ेगा। फिर एक बार जरूर यहां पर एक रन मुकम्मल होता हुआ और यहां से ये दूसरा ओवर भी खत्म होता हुआ। 2 ओव्हर के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या 30 रन है। 2 षटकांचा खेळ संपलाय। एका गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या 30 कळकवणे ब संघाची। मी पुन्हा सर्व प्रेक्षकांना आवाहन करणार आहे, आपल्याकडे इथे एक मोबाईल हरवलेला आहे। ज्यांचा मोबाईल असेल त्यांनी समालोचन कक्षाच्या दिशेने ज्यांना सापडला असेल त्यांनी हा मोबाईल समालोचन कक्षाकडे जमा करायचा आहे। त्याचे मालक आहेत मंगेश शिगवड यांनी त्या ठिकाणी ठेवला होता। जर आपल्याला सापडला असेल तर तो आमच्या समालोचन कक्षामध्ये दाखल करायचा आहे। आपण सगळे सुज्ञ आहात, सुजाण आहात, प्रामाणिकपणा आपल्याला हा या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतो। अशा प्रकारच्या प्रेक्षकांकडून ही एक मोठी अपेक्षा असणार आहे। परंतु आपण मैदानाकडे जाऊया। एकूण धावा पाहिलं तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 30 धावा। पहिला गडी बाद झालाय तो म्हणजेच मनीष बाद झालाय, त्याने केल्यात 11 धावा आणि त्यानंतर मात्र ऋतिक खेळतोय वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती। अमोल पराड खेळतोय वैयक्तिक चौकाराच्या मदतीने 13 या धावसंख्येवरती। निश्चितच 3-13 वाजवण्याकरिता अमोलची खेळी या ठिकाणी अत्यंत महत्वाची ठरणार आहे। पाहूया तिसऱ्या षटकात कोणता गोलंदाज येत होते आणि तिसऱ्या षटकात मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे तो मराठी समाचार नांदिवच्या संघाचा समीर आहे। समीर पाहूया धीर देणार का। समीर वरती ही मोठी जबाबदारी असणार आहे। समोर मात्र ऋतिक आहे ज्याने सकाळी पहा जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी केली होती। 2 सामन्यामध्ये धुवाधार अशा प्रकारची पारी खेळणारा हाच ऋतिक आता मात्र स्ट्राईक एंडवरती आहे। तर गोलंदाजी मार्कवरती त्याला रोखण्याकरिता मराठी समाचार नांदिवच्या संघाचा एक हुकमी अशा प्रकारचा गोलंदाज आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट ऐवजी तो राऊंड विकेट मारा करणार आहे। 10-12 फॉलोचा रनअप घेतोय। तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू या ठिकाणी टाकण्याची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती आहे। पुढे सरसावतोय, चेंडूवरती बॅट भिरकावतोय। स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात या ठिकाणी धावा पाहूया किती धावा प्राप्त होतात। त्या एकूण 1 धाव प्राप्त होते आणि याच ऋतिकच्या खात्यात एकीर धाव जाते। या एका धावेने संघ पोहोचतोय एकूण 31 या धावसंख्येवरती। 1 गडी बाद 31। तिसरं षटक चालू आहे। तिसऱ्या षटकातला मारा करतोय तो मराठी समाचार नांदिवच्या संघाचा हाच या ठिकाणी गोलंदाज आहे। इथे मात्र धाव घेत आता मात्र चांगल्या प्रकारची धाव घेतली गेली। चांगल्या प्रकारचा या ठिकाणी झेल पकडण्याचा देखील प्रयत्न केला होता। दुहेरी धाव पूर्ण होते। तिसरी धाव घेण्याकरिता मात्र अमोल सज्ज असणार आहे। अमोल मात्र स्वतःला या ठिकाणी स्वतःचा त्याग करतोय, कोणतीही गरज नव्हती मात्र या ठिकाणी तो ती धाव घेण्याचा प्रयत्न करत होता। त्या नादात मात्र तो बाद होतोय। आणखी एक धक्का बसतोय। 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकात कळकवणे संघाची धावसंख्या होते 33 धावा। मी थांबतोय, डीजेला बोलावतोय। मैदानात जायचंय। रोहितचं नाव मात्र फलंदाज म्हणून वहीत नोंदवतात ते आमचे स्कोरर मंगेश म्हैसकर स्कोरिंगचं काम करताना पाहतोय। रोहितचं नाव मात्र त्यांच्याकडून वहीत लिहिलं गेलंय। रोहित पाहूया कशा प्रकारची या ठिकाणी फलंदाजी करतो ते। 33 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक चालू आहे। आपण पाहतोय पहिला उपांत्य फेरीचा सामना 39व्या क्रीडा महोत्सवातील क्रिकेटच्या मैदानातला हा जबरदस्त अशा प्रकारचा सामना पाहतोय। अर्थातच कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे क्रीडानगरी मधला हा महत्वाचा सामना आहे। गोलंदाजी मार्कवरती असणारे तो गोलंदाज पाहूया समीर कशा प्रकारे या ठिकाणी ही गोलंदाजी करतो ते। पुन्हा एक चांगला फटका, जबरदस्त फटका, खडे खडे या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न करतोय। जागेवरून चेंडूला मात्र तो या ठिकाणी भिरकावून देतोय षटकाराकरिता। षटकाराची मोहर उठवतोय। डीजे ऑपरेटर मला जोडले जात आहेत।
की आपल्याकडे खूप प्रामाणिकपणा आहे आणि जो मोबाईल मंगेश शिगवण यांचा हरवलेला होता तो परत केलेला आहे. त्यांच्याकरिता रोख रक्कम ही पारितोषिक या ठिकाणी प्रदान केली जाणार आहे. पुन्हा एकदा आणखीन एक मैदानात चांगल्या प्रकारची घटना घडते का ते पाहायचे. षटकार की चौकार पंचांकडून या ठिकाणी षटकाराचा इशारा येतोय. थँक्यू. तुमचं नाव काय काका? दादा जितेंद्र शिगवण यांच्याकडून हा मोबाईल परत केला गेला. जितेंद्र शिगवण यांकरिता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे रक्कम दिली होती त्यांनी परत केलेली आहे. मोबाईल परत केला, रक्कम देखील परत केली आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. पुन्हा पंचांकडून मात्र वाईटचा इशारा येतोय. वाईट नंतर मात्र धावसंख्येत भर पडते. धावा पाहिला तर धाव फलकावरती 46 धावा. षटक क्रमांक आपण हे महत्वपूर्ण अशा प्रकारचं तिसरं षटक पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा. प्रथम फलंदाजी करताना कळकवणे बल संघाची धावसंख्या होते. समीर मात्र गोलंदाजी मार्कवरती आहे तर समोर मात्र रोहित भालेराव फलंदाजी मार्कवरती आहे. विश्वास पवार जर कुठे जवळपास उपस्थित असेल तर मंडळाकडे यायचा आहे. विश्वास पवार. रोहित मात्र या ठिकाणी थोडासा सकतोय. याने विश्वास पवार एमडी शिंदे येऊन भेटायचा आहे. रोहित मात्र या ठिकाणी थोडासा सकतोय. मोठे 2 फटके त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाले. 2 षटकार होते त्याच्याकरिता 100 रुपयांचं पारितोषिक. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती समीर सज्ज आहे. 10-12 पावलांपेक्षा अधिक रन घेऊन 55 पार करून टाकले चेंडू. अतिशय सुरेख चेंडू आहे. उंच कुरा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो का ते पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि फलंदाज बहुधा या ठिकाणी रोहित बाद होतोय. रोहितच्या स्वरूपात जबरदस्त अशा प्रकारचा या ठिकाणी धक्का बसतोय. तो तिसरा धक्का. 3 गड्यांच्या मोबदल्यात एकूण धावा 46 धावा. डीजे कॅरी ऑन. टाइमपास मैदानात होतोय तो टाइमपास होता का म्हणे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 46 धावा धावफलकावरती. फिर एक बार मैं सभी मेहमानों को दर्शकों का तहे दिल से स्वागत करता हूं. बॉलर नेम प्लीज. आकाश यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर है और सामने खेलने की जिम्मेदारी रहेगी बल्लेबाज ऋतिक के कंधों पर. वही ऋतिक जो ओपनिंग के लिए आए थे. ये देखिए उठाकर खेलने की कोशिश की हवा में लेकिन स्क्वायर लेग अंपायर के पास से गेंद गुजरती हुई ये चौबे के लिए ये चौबा आता हुआ गाना बजता हुआ. हाय सबसे कातिल ये क्रीडानगरीला तयार करण्याचं काम केलंय ते म्हणजे मंडळाचे खजिनदार सचिन यशवंतराव शिंदे. त्यानंतर कार्याध्यक्ष महेश दिलीपराव शिंदे अर्थातच MD. त्यानंतर त्यांना मदत केली ते म्हणजेच अनिल शिंदे मंगेश शिंदे. या सर्वांच्याच मदतीने आपण ही एक सुंदर अशा प्रकारची क्रीडानगरी साकारतोय. या क्रीडानगरीचं आपण नामकरण केलंय अर्थातच कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे क्रीडानगरीमधला हा पहिला उपांत्य फेरीचा सामना आहे. पहला सेमीफाइनल का मुकाबला. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार. ये देखिए उठाकर खेलने की कोशिश. वी शेप में गेंद है. सीधी गेंद बाउंड्री के बाहर. ये चौबा आता हुआ बहुत ही बेहतरीन चौबा है. मनीष के बल्ले से निकलता हुआ और गाना बजता हुआ. मिलता है तब ये अच्छी तरह से बल्लेबाजी करते हैं. ये टीम की जरूरत देखकर देखने वाले ये बल्लेबाज है.
इस बार ये खराब गेंद, पूरी तरह से भटक गए थे। वाइड का इशारा, तब वाइड के साथ साथ रन संख्या बढ़ती हुई, कुल मिलाकर रन संख्या 55 रन, 3 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर प्रगति पर है और गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज ये आकाश तैयार है। आकाश देखते हैं सामने वाले ऋतिक को किस तरह से रोकते हैं। अगली गेंद अंपायर के बगल से। ये देखिए खराब गेंदबाजी है, लगातार 2 गेंदें खराब है। ज्यादा गेंद ऑफसाइड के दिशा में डाली थी, अंपायर ने इसको दंडक दिया है और इसी के साथ साथ रन संख्या बढ़ती भी, कुल मिलाकर रन संख्या 56 रन और 3 विकेट के नुकसान पर। अब गेंदबाज के मोर्चे पर गेंदबाज पूरी तरह से परेशान रहेंगे। सामने ऋतिक है इसलिए इनके ऊपर दबाव है, लेकिन ऐसा कहा जाता है कि आप नेचुरल स्वभाव से खेलेंगे ना तो आपका नाम भी निकल जाएगा, आपका काम भी अच्छा हो जाएगा। किसी के दबाव में नहीं खेलेंगे तो अच्छी बात बन सकती है। अच्छा यहाँ पर ओवर यहाँ पर मिल सकता है मराठी समाचार के लिए। मराठी समाचार नांदेड़ से वर्सेस कलकौने ब के बीच का हम मुकाबला देख रहे। अब बल्लेबाज के मोर्चे पर यह ऋतिक तैयार है जो थाने के बल्लेबाज है। इस बार देखेंगे तो टिप्पा खाने के बाद ज्यादा उछल गई थी। अब 1 बाउंस का इशारा आ चुका है, वाइड के लिए अपील किया है, लेकिन अंपायर ने कहा ना मुन्ना ना। तो इसी के साथ साथ और एक बिंदी आती हुई, और एक गेंद बिंदी है। ऋतिक देखते हैं क्या कर रहे। जरूर यहां पर देखेंगे तो ऋतिक कुछ टाइम पास कर रहे मैदान में। आखिरी 3 गेंदे शेष है, वो भी विशेष रहेंगी। गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज आकाश तैयार, सामने ऋतिक तैयार है। इस बार जरूर यहां पर काजू के पास से गेंद ट्रैवल होती हुई, तब तक के लिए इस ऋतिक के खाते में 2 रन मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ साथ अब स्कोर बढ़ता हुआ, कुल मिलाकर रन संख्या 58 रन। अब देखेंगे ना तो बहुत ही अच्छी बल्लेबाजी यहां पर ऋतिक की तरफ से होती हुई, लेकिन सामने देखेंगे ना तो आकाश है, वो भी जानते हैं ऋतिक को किस तरह की गेंदबाजी डाल करना है। ये उड़ाया है आसमान में, सीधी गेंद तारामंडल से बाउंड्री लाइन के बाहर। अब ये है छक्का आता हुआ और छक्के के साथ साथ गाना बजता हुआ। आखिरी कुछ गेंदें शेष है। इस बार ये देखिए अलग सा शॉट है, शेर की झलक सबसे अलग। इस तरह से यहां पर ये चौवा आता हुआ और चौवे के साथ साथ रन संख्या देखेंगे तो 69 रन है। जीतने के लिए 70 रनों की जरूरत है मराठी समाचार नांदेड़ से के लिए। जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं, सीधे चलता हूं डीजे की तरफ। कहीं मत जाइए, महोत्सव। आणि त्याचबरोबर कळकवणे आपण टॉस करता यायचंय। 2च मिनिटात आपला टॉस केला जाणार आहे। दुसरा उपांत्य फेरीचा नाणेफेकीचा कौल मंचावरती केला जाईल। आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे अ। आता मात्र आपण सामना पाहतोय तो म्हणजेच मराठी समाचार नांदेड़ विरुद्ध कळकवणे ब। नाणेफेकीचा कौल आपल्या खात्यात गेल्यानंतर मराठी समाचार नांदेड़ संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती। एकूण 4 षटक टाकलेत आणि या 4 षटक्यात एकूण गडी बाद केलेत, ते म्हणजेच 4 गडी बाद, 3 गडी बाद, 69 धावा कुठल्यात त्या म्हणजेच कळकवणे ब संघाने। आणि 70 धावांचं या ठिकाणी उद्दिष्ट असणार आहे, ते म्हणजेच मराठी समाचार नांदेड़ संघासमोर। मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे, दुसऱ्या उपांत्य फेरीकरिता टॉस करिता आशिष 11 रिक्टोली आणि कळकवणे अ। आपण टॉस करिता समालोचन कक्षाच्या दिशेने चला।
क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. कळकवणे ब आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. त्याचबरोबर मराठी समाचार आपले सलामीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवायचा आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे याचा नाणेफेक केला जाणार आहे. नाणेफेकीचा कौला करता दोन्ही संघ मंचावरती येतील. मी थांबतोय, डीजेला बोलवतोय. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचे. सलामीचे फलंदाज मैदानात आलेले आहेत. त्याचबरोबर जे आपले अतिरिक्त खेळाडू आहेत ते देखील आपण समालोचन कक्षाच्या दिशेने पाठवायचे आहेत. मी अमित अदोडे आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आपण पाहतोय पहिला उपांत्य फेरीचा सामना मराठी समाचार नांदिवसे विरुद्ध कळकवणे आणि आपण हा क्रीडा महोत्सव पाहतोय तो 39वा दसपटी विभाग युवक क्रीडा मंडळ आयोजित त्यापैकी ओहराम क्रिकेट स्पर्धेमधला पहिला उपांत्य फेरीचा सामना. 70 धावांचा पाठलाग करावा लागणार आहे. तो म्हणजेच मराठी समाचार या संघाकरिता आपण पाहिले तर या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष राजेंद्र महादेवराव शिंदे, त्यानंतर सरचिटणीस राजेंद्र बाळकृष्णराव शिंदे, खजिनदार सचिन शिंदे, सल्लागार प्रदीप दत्ताराम शिंदे, त्यानंतर कार्याध्यक्ष महेश दिलीपराव शिंदे, प्रमुख सल्लागार हनुमंत पुतळाजीराव शिंदे या सर्वांच्या साक्षीने आपण या स्पर्धेचा हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. परंतु या चेंडूवरती पहिला जबरदस्त अशा प्रकारचा चौकार आहे. पहिलं गाणं देखील या ठिकाणी वाजतंय. डीजे ऑपरेटर कॅरी ऑन. या चेंडूवरती पहिला चौकार ठोठावलाय तो म्हणजे फलंदाज अमोलने. समोर मात्र गोलंदाजी मार्गवरती योगेश आहे. योगेशचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूला दत्ताराम गंगारामराव कदम व्यासपीठाकडे यायचा आहे. दत्ताराम गंगारामराव कदम कळकवणे व्यासपीठाकडे यायचा आहे. दत्ताराम गंगारामराव कदम कळकवणे. आपण जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय. एकेरी धाव प्राप्त होते अमोलच्या खात्यात. आता मात्र खेळण्याची जबाबदारी असणार आहे तो फलंदाज संजूच्या खांद्यावरती. संजू पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतो मराठी समाचार नांदिवसे संघाकरिता. पुढचा चेंडू आता मात्र चांगला चेंडू आहे. जबरदस्त फटका संजूच्या बॅटमधून या ठिकाणी जबरदस्त अशा प्रकारचा उत्तुंग पहिला षटकार या इनिंग मधला आपल्याला पाहायला मिळतो. डीजे कॅरी ऑन. एक चांगल्या प्रकारचा दर्जेदार अशा प्रकारचा फटका आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच फलंदाज संजू कडून, ज्याने पहा या चेंडूला पाहिलं होतं, बरोबर त्याचा अभ्यास केलाय आणि चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात घेतलाय आणि भिरकावून दिले तो षटकाराकरिता. या षटकारानंतर मात्र संघाच्या धावसंख्येत भर पडते. 70 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकात बिन बाद 11 एकूण चेंडू झाले ते तीन चेंडूत 11 धावा खर्च केल्यात. त्या मंडळाचे गोलंदाज या योगेशने, तोच योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. तर समोर मात्र संजू
संजू मात्र या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा, चेंडू अब येत आहे त्या ठिकाणी पहिला क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद होतोय, पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच मराठी समाचार या संघाकरिता. इथे आग लागली होती, इथे आग लागली होती, चांगल्या प्रकारची फलंदाजी करत होता, त्याच्यावरती टिप टिप पाणी टाकलं ते म्हणते या गोलंदाजाने आणि फलंदाजाला तंबूची दिशा दाखवली आहे. पहिला गडी या ठिकाणी तंबूत परततोय. धाव संख्या धाव फलकावरती 11 धावा, एका गड्याच्या मोबदल्यात 70 धावांचा पाठलाग करताना नवा फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय तो म्हणजे संकेत आहे. संकेत पाहूया या रनांच्या बँकेत किती धावा जमा करणार ते, कारण संकेत करिता ही मोठी संधी असणार आहे. आणि गोलंदाजी मार्क होती रोहित यशस्वी अशा प्रकारचा गोलंदाज. हा मोठा फटका खेळायचा, चेंडू अब येत आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हा झेल घेणं अवघड होतं. परंतु या चेंडूवरती धाव मात्र या संकेतला प्राप्त होते, एकीर धाव प्राप्त होते. या एका धावेने संघ पोहोचतोय एकूण 12 या धावसंख्येवरती. एका गड्याच्या मोबदल्यात पहिलं षटक चालू आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय, कळकवणे विरुद्ध मराठी समाचार नांदिवसे. मराठी समाचार नांदिवसे संघाकडून मात्र या ठिकाणी पाठलाग केला जातोय 70 धावांकरिता. पुढचा चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, मात्र शरीरयष्टीवरती संजूच्या फलंदाजाच्या या ठिकाणी आदळतोय. एक चेंडू निर्धाव टाकला जातोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 12 धावा, 70 धावांचा पाठलाग करताना मी थांबतोय, डीजे लेवल होतोय, माझी सुट्टी. तो डूबते हुए के लिए तिनके की जरूरत है, तो यहाँ पर किसकी जरूरत है? 24 छक्कों की जरूरत है. तो इसी तरह से अब 24 छक्कों की जरूरत पड़ेगी, क्योंकि 70 रनों का पीछा करना है. 4 ओवर का मैच है और हम देख रहे दूसरे ओवर की पहली गेंदबाजी करते हुए गेंदबाज यहाँ पर ये सुहास तैयार है और सामने संकेत तैयार है. संकेत के लिए यहाँ पर फील्डिंग सजाई गई है. पहला पावर प्ले का ओवर खत्म हो चुका है. गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए राइट आर्म या लेफ्ट आर्म गेंदबाज है, ये भी देखेंगे और सामने देखेंगे तो गेंदबाज बल्लेबाज यहां पर तैयार है. बार बार यहां पर फील्डिंग में तब्दील करे. जो यहां पर फर्स्ट स्लिप में खिलाड़ी थे इनको शॉर्ट थर्ड मैन के स्थान पर रखा गया है. अब इस तरह की गेंदबाजी, लेफ्ट हैंड गेंदबाज. इस बार गेंद देखेंगे फील्डर के पास है, ले लिया, लपक लिया और एक झटका लगता हुआ संकेत भी वापस जाएंगे और गाना बजेगा. दीपक नए बल्लेबाज मैदान में जाते हुए ये जानते हैं किस तरह की गेंदबाजी करना है. जिस तरह की फील्डिंग सटाई थी उसी तरह की गेंदबाजी कर इस संकेत को फंसाया था. देखेंगे ना तो फाइन लेग और जो यहाँ पर स्क्वायर लेग का एरिया है उसी एरिया में इस एक खिलाड़ी को खड़ा किया था और इसके बाद यहाँ पर गेंदबाजी की थी और इसमें फंसते हुए बल्लेबाज संकेत. दूसरा झटका लगता हुआ. कुल मिलाकर रन संख्या 12 रन दूसरा ओवर प्रगति पर. इस बार खेलना चाहते थे दीपक पूरी तरह से बिट होते हुए, सीधी गेंद इनके शरीर को पटकती हुई. कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं, स्कोर रुका हुआ. कुल मिलाकर रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 12 रन 70 रनों का पीछा करना है मराठी समाचार नांदिवसे के लिए. ये देखिए उठाकर खेला है. ओहो, इस बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी और ये चौबे का इशारा था. चौबे के साथ साथ गाना बजता हुआ
में ये छक्का तबा और छक्के के साथ इन्होंने देखेंगे तो अपने हौसले प्रकट किए हैं, इन्होंने अपना इरादा भी प्रकट किया है। फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार होते हुए अगली गेंद, इस बार गेंद इनके हाथ में, विकेट कीपर के हाथ से निकलती हुई, फिर भी यहां पर कोई रन नहीं। ये बिंदी गेंद है और ओवर भी खत्म होता हुआ 2 ओवर के बाद कुल मिलाकर रन संख्या 23 रन, 18 गेंदे शेष है, 12 गेंदे शेष है और जीतने के लिए 47 रन की जरूरत है। जब तक यहां पर खेल रुका है तब तक के लिए मैं रुकता हूं, सीधे चलता हूं डीजे की तरफ। नो अलग है, लेकिन आवाज में थोड़ा मेरे साथ देने की जरूरत है आपको। गोलंदाजी मार्कवरती असणार आहे तो गोलंदाज रोहित आहे, योगेश आहे समोर, मात्र फलंदाजी मार्कवरती डावखुरा फलंदाज संकेतचा साथीदार अर्थातच दीपक असणार आहे। दीपक अमोल अशी जोडी मैदानात आहे। गोलंदाजी मार्कवरतून मात्र 12 चेंडू 47 धावांची गरज असताना गोलंदाजी केली जाते। समोर मात्र या ठिकाणी मोठा फटका खेळायचा होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, टप्पा पहा बरोबर ऑफस्टिक वरती ठेवला होता, फलंदाजाला मात्र या ठिकाणी चकवलंय ते गोलंदाजाने। गोलंदाज मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय, एक अचूक टप्प्याचा चेंडू टाकतोय, निर्धाव चेंडू टाकतोय तो अर्थातच हा गोलंदाज। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, या चेंडूवरती मात्र मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव प्राप्त होत नाही। स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि स्वतःकडे स्ट्राईक ठेवत असताना मात्र संकेतला स्वतःचा त्याग करावा लागतोय, कारण अमोल मात्र स्वतःकडे हा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करणार आहे। कारण धावा पाहिलं तर चेंडू शिल्लक आहे 10 आणि विजयाकरिता गरज आहे ती म्हणजेच 47 धावांची गरज असणार आहे। चांगल्या प्रकारचा चेंडू होता आणि चांगल्या प्रकारच्या चेंडूवरती मात्र फलंदाज बाद होतोय। इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय तो म्हणजेच योगेश, 10 चेंडू 47 धावांची गरज। समोर मात्र असणार आहे तो म्हणजेच अमोल, ज्याने आत्मविश्वासाने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याकरिता संकेतला रनआउटच्या स्वरूपात तंबूत परतवलं होतं। अशा प्रकारचा अमोल फलंदाज आहे। आता मात्र हा खराब मारा आहे, निश्चितच या ठिकाणी पंचांकडून इशारा कोणता येतो ते पाहायचं आहे। वाईडचा इशारा येतोय, चौकाराचा इशारा येतोय, या चेंडूवरती धावा प्राप्त होत आहेत ते एकूण 5, या 5 धावांनी मात्र समीकरण बदलणार आहे। आता चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि विजयाकरिता गरज असणार आहे ती म्हणजेच 42 धावांची गरज असणार आहे। दहा चेंडू आणि विजयाकरिता 42 धावांची गरज आहे। अमोल मात्र अजूनही या ठिकाणी मैदानात आहे। 5 ते 6 षटकार इथे अत्यावश्यक असणार आहेत ते म्हणजेच विजयाकरिता मराठी समाचार नांदिवसे संघाला। यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत तो म्हणजे दुसरा उपांत्य फेरीचा सामना, आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे अ। आता मात्र कळकवणे ब हा संघ विजयाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय, परंतु हा खेळ आहे अजूनही 10 आशिष 11 रिक्टोली, त्याचबरोबर कळकवणे टॉस करता या। दसपटी विभागाचे आरोग्य मित्र प्रथम शिंदे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय।
एक चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, परंतु त्या चेंडूवरती पाहूया किती धावा प्राप्त होतात. त्या एक धाव तर निश्चितपणे अमोलला प्राप्त होणार आहे आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते. या 2 धावांनी संघ पोहोचतोय 69 धावांचा पाठलाग करताना 36 अशी धावसंख्या होते. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे, आशिष 11 रिक्टोली आणि कळकवडे अ संघाला टॉस करायचा आहे. पण दोन्ही संघ टॉस करता येतील, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. पुढचा चेंडू आहे, हेलिकॉप्टर शॉट आहे, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतो का ते पाहायचं. क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय आणि या चेंडूवरती या अमोलच्या खात्यात एकेरी धाव जाते. या एका धावेने समीकरण मात्र बदलणार आहे. एकूण धावा पाहिल्या तर 37 धावा, 2 गड्यांच्या मोबदल्यात 70 धावांचा पाठलाग करताना 7 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 7 चेंडू 33 धावांची गरज. फलंदाजचे मार्कवरती फलंदाज, क्लीन बॉल, फलंदाज बाद. चार गडी बाद 37 धावा. अनेक मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. हळूहळू गर्दी वाढणार आहे कारण हे सगळे क्रिकेटच्या दर्दी आहेत. म्हणूनच आपण सर्वजण एकूण 38 वर्षांची परंपरा 39व्या वर्षाकडे घेऊन जाताना पाहतोय. 39व्या वर्षाची सांगता होणार आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर भव्य दिव्य अशा प्रकारचं चषक आहे. ही सगळी चषक आपल्याला पुरस्कृत केलेत. कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे यांच्या स्मरणार्थ अनंतनगर रिक्टोली यांच्याकडून हे पुरस्कृत करण्यात आलेलं आहे. गेंदबाजी की मोर्चे पर गेंदबाज देखेंगे अमोल अतुल पाटिल, यहां पर गेंदबाजी के मोर्चे पर है और सामने बल्लेबाजी करते हुए अमोल है और नए बल्लेबाज मैदान में आते हुए जरूर यहां पर देखेंगे तो 6 गेंदे शेष है और जीतने के लिए 33 रनों की जरूरत है. ये यहां पर देखेंगे ना तो जीत की सुगंध आ रही है. शाम का समय है, चाय की सुगंध आ रही है. चाय की सुगंध के साथ साथ यहाँ पर कलकवने ब के लिए यहाँ पर ये जीत की सुगंध भी आती हुई. टॉस जीता है दूसरे सेमीफाइनल का कलकवने के ए टीम ने और मैदान में देखेंगे तो यहाँ पर 1 रन मुकम्मल होता हुआ. दूसरा सेमीफाइनल आशीष 11 रिक्टोली वर्सेस कलकवने ए के बीच का जो टॉस हुआ, इस टॉस का बॉस कलकवने ए की टीम होती हुई और इसके बाद फैसला किया है पहले फील्डिंग का. जरूर यहाँ पर मौका मिला है आशीष 11 रिक्टोली के लिए पहले बल्लेबाजी करने का. जरूर यहाँ पर हम यहाँ से देखेंगे तो अगला मुकाबला भी यहाँ पर कांटे की टक्कर रहेगी. फिर एक बार गेंदबाजी के मोर्चे पर गेंदबाज तैयार. बिंदी गेंद, खरं तर एकूण ही स्पर्धा पाहिली तर अत्यंत मानाची आहे. प्रतिष्ठेची स्पर्धा, प्रतिष्ठेच्या स्पर्धेतला पण हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. गोलंदाजी मार्कुती, गोलंदाज सज्ज आहे. पुढचा चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज बाद. आणखी एक गडी तंबूत परततोय तो म्हणजेच मराठी समाचार नांदिवसे संघाचा डीजे कॅरी ऑन. पाहतोय ते अर्थातच कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे ही क्रीडानगरी आहे. ही क्रीडानगरी उभारण्यामध्ये महत्वाचा वाटा उचललाय ते म्हणजेच खजिनदार आदरणीय सचिन यशवंतराव शिंदे, MD शिंदे कार्याध्यक्ष, त्याचबरोबर अनिल शिंदे, मंगेश शिंदे यांनी ही सुबक अशा प्रकारची क्रीडानगरी उभारलेली आपण पाहतोय. ही त्यांची मेहनत आहे, त्या मेहनतीचे फळ आपण पाहतोय आणि आज आपण या स्पर्धेतला महत्वपूर्ण पहिला उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. आणि पहिल्या उपांत्य फेरीतील एकूण चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3 चेंडू शिल्लक आहेत आणि वेजाकरिता गरज आहे ती म्हणजेच 32 धावांची. चांगला चेंडू आहे, चांगला फटका आहे, परंतु या फटक्यावरती एकेरी धाव प्राप्त होणार आहे. एकेरी दुहेरीने मात्र वेजाच्या दिशेने जाता येणार नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कुती, गोलंदाज सज्ज होतोय. महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू टाकण्याची जबाबदारी मात्र त्याच्या खांद्यावरती आहे. या षटकातला पुढचा चेंडू आहे
हा चेंडू देखील या ठिकाणी खराब असणार आहे. खराब चेंडूची या ठिकाणी सांगता केली जाते आणि त्यानंतर मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 70 धावांचा पाठलाग करताना 40 अशी धावसंख्या होते. विजयाकरिता 2 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. मी विनंती करणार आहे कळकवणे संघाला, कळकवणे असंघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आपला भाऊ अर्थातच कळकवणे ब संघ या स्पर्धेच्या पुढील फेरीत अर्थातच अंतिम फेरीत दाखल झालेला आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. जवळजवळ अंतिम फेरीत दाखल झालेला पाहतोय तो म्हणजेच कळकवणे ब संघ. आता आपण सामना पाहतोय तो म्हणजेच मराठी समाचार नंदिवसे विरुद्ध कळकवणे ब आणि यानंतरचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे कळकवणे अ विरुद्ध आशिष 11 रिक्टोली. नाणेफेकाचा कौल बरोबर कळकवणे अ संघाच्या खात्यात गेलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला गेलाय तो म्हणजेच कळकवणे अ संघाकडून आणि रिक्टोली संघाकरिता फलंदाजीकरिता पाचारण केलेला आहे. या षटकातला महत्वपूर्ण अशा प्रकारचा चेंडू शिल्लक आहे. 1 चेंडू शिल्लक आहे. विजयाकरिता गरज असणार आहे ती 30 धावांची गरज आहे. औपचारिकता शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच अतुल आहे. अतुल गोलंदाजी करतोय. अतुलनीय गोलंदाजी आहे. हा चेंडू मात्र निश्चितच खराब मारा आहे. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे कळकवणे असंघ आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने जायचं आहे. पुढचा चेंडू मात्र त्याला या ठिकाणी समजत नाहीये. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पहिला संघ दाखल होतोय. अर्थातच त्याचं नाव आहे कळकवणे ब संघ. विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल मराठी समाचार नांदिवसे संघाचे मनापासून हार्दिक या ठिकाणी आम्ही ऋण व्यक्त करतो. यानंतरचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे संघ क्षेत्ररक्षण सजवेल. मित्र हो आपण पाहतोय दसपट्टी विभाग युवक क्रीडा मंडळ आयोजित 39वा क्रीडा महोत्सव त्यापैकी भव्य दिव्य ओराम क्रिकेट स्पर्धा 2023 मधला दुसरा उपांत्य फेरीचा सामना सुरू होतोय. आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे अ. या मंडळाचे विद्यमान अध्यक्ष पाहिले तर आदरणीय सन्माननीय राजेंद्र महादेवराव शिंदे, बाळकृष्ण सरचिटणीस राजेंद्र बाळकृष्णराव शिंदे, खजिनदार सचिन यशवंतराव शिंदे, प्रमुख सल्लागार हनुमंत पुतळाजीराव शिंदे, त्यानंतर या मंडळाचे कार्याध्यक्ष महेश दिलीपराव शिंदे, सल्लागार प्रदीप दत्तारामराव शिंदे हे सगळे या मंडळाचे पदाधिकारी आहेत आणि सदस्यांच्या मदतीने हा आपण या ठिकाणी महत्वपूर्ण अशा प्रकारचा उपक्रम पाहतोय. हा सामना बरोबर 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. ही जी आपण क्रीडानगरी पाहतोय ही क्रीडानगरी साकारण्यामध्ये सुबक अशा प्रकारची क्रीडानगरी आहे. अत्यंत दर्जेदार अशा प्रकारची क्रीडानगरी आहे. ही क्रीडानगरी उभारली आहे ती म्हणजेच मंडळाचे खजिनदार सचिन यशवंतराव शिंदे आणि त्याचबरोबर मंडळाचे कार्याध्यक्ष MD शिंदे अर्थातच महेश दिलीपराव शिंदे आणि त्यांच्या जोडीला होते अनिल शिंदे आणि मंगेश शिंदे. यांच्यामुळे आपण कैलासवासी आशिष अमृतराव शिंदे या क्रीडानगरीमधला हा एक महत्वाचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना पाहतोय. आशिष 11 रिक्टोली विरुद्ध कळकवणे अ. कळकवणे अ आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. कळकवणे ब संघ ऋतिक आपण व्यासपीठावरती यायचंय. ऋतिक आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच हा बहुमान आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत. आणि पहिली उपांत्य फेरी झाली होती मराठी समाचार नांदिवसे विरुद्ध कळकवणे ब आणि या सामन्यात जबरदस्त अशा प्रकारची कामगिरी केली आहे. जबरदस्त अशा प्रकारची फलंदाजी केली आहे ती म्हणजेच ऋतिकने, ज्याने केल्यात 10 चेंडू मध्ये 6 षटकार 3 चौकार 1 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने 24 धावा कुठल्यात. तो ठरतोय मॅन ऑफ द मॅच समान करी. ऋतिक कॉंग्रॅच्युलेशन. त्याचबरोबर तुला 100 रुपयाचे रोख रुपये रक्कम देखील या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. हे स्वीकारण्याकरिता आपण मंचावरती यायचं आहे. मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे दोन्ही संघांना आपण लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने यायचं आहे. कळकवणे संघ क्षेत्ररक्षण सजवेल तर सलामीचे फलंदाज आशिष 11 रिक्टोली पाठवेल. मित्र हो आपण पाहतोय
ही एक भव्य दिव्य अशा प्रकारची क्रीडानगरी आहे. कैलासवासी आशिष उत्तमराव शिंदे क्रीडानगरी मधला हा दुसरा उपांत्य फेरीचा सामना आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये रक्कम 25,000 व भव्य दिव्य आकर्षक चषक रोख रुपये रक्कम 25,000 आपल्याला पुरस्कृत केले. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात